नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण पाहिलं असेलच की आज राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उपराजधानी नागपूरमध्ये अत्यंत दिमाखदार सोहळ्यात पार पडला. मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्र्यांची नावं जर आपण बघितली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की अर्ध्याधिक मंत्री हे पहिल्यांदाच त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. अत्यंत विचारपूर्वक बनवलेलं हे मंत्रिमंडळ आहे. यातून आपल्याला एक गोष्ट सांगता येईल की राज्याच्या राजकारणानं आता कूस बदललेली आहे. गेल्या 20-25 वर्षामध्ये आपण राज्याचं मंत्रिमंडळ बघत आलेलो आहोत. तेच चेहरे आणि 30 भाषणं ही सुद्धा आपण ऐकलेली आहेत. मागच्या 7.5 वर्षांचा महायुतीचा कार्यकाळ जर सोडला तर जवळपास 17-18 वर्ष राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर शिवसेनेबरोबरचं सरकार आपण बघितलं. मंत्रिपद म्हणजे आपली जहागिरी या मानसिकतेतले अनेक मंत्री काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये आपण 15 वर्षात बघितलेले होते. 1999मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी अनेक तरुण आमदारांना त्यांनी मंत्री केलेलं होतं. आजचं मंत्रिमंडळ जर आपण बघितलं तर या मंत्रिमंडळात सुद्धा अनेक तरुण पहिल्यांदाच शपथ घेताना दिसले. राज्याचा एकंदरीत भौगोलिक, जातीय आणि आर्थिक अशा सर्व स्तरात समतोल साधलेला आहे या मंत्रिमंडळानं, असं इथं म्हणावं लागेल. भारतीय जनता पक्षाच्या ज्या मंत्र्यांनी शपथ घेतली त्यांची नावं जर आपण डोळ्याखाली घातली तर त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आमदारांचा त्यात समावेश आहे. त्यांचीच पकड त्यावर असल्याचं आपल्याला दिसून येईल. राज्याच्या पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मुंबई असेल, या सर्व विभागांमध्ये मंत्रिपदाचं वाटप हे महायुतीमधल्या तिन्ही पक्षांकडून व्यवस्थितपणे करण्यात आलेलं आहे. गेले काही दिवस मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा घडत होत्या. तर्कवितर्क लावले जात होते. कुणाचा नंबर लागतो, कोण मंत्री होतो, याबद्दल राज्यात प्रचंड उत्सुकतासुद्धा होती. परंतु उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी पार पडला. राज्याच्या प्रगतीचा अश्वमेध सुसाट धावायला आता काहीच हरकत नाही. त्याचं कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकाच विचाराचं असल्यामुळं केंद्र सरकारकडून राज्यांना मिळणारा निधी हा कमी पडण्याची वेळ येणार नाही आणि तशी आश्वासनंसुद्धा निवडणूक पूर्व काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः दिलेली आहेत. महायुती सरकारनं या वेगळ्या लाभाच्या योजना महाराष्ट्रात ज्या राबवल्या त्या योजना लोकांना आवडल्या, त्यांनी त्या डोक्यावर घेतल्या. म्हणूनच महायुतीच्या हातामध्ये सर्वसामान्य जनतेनं पुन्हा सत्ता दिलेली आहे. या पुढच्या काळात आपलेच रेकॉर्ड मोडणं हे आव्हान महायुतीपुढं असणार आहे. या मंत्रिमंडळात आपण बघितलं तर काही मागच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना डच्चू देण्यात आलेलं आहे, त्यांना वगळण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे असतील, यांच्याकडून सुरुवातीलाच शासनाच्या योजना, ध्येयधोरणं आणि शासनाचे जे काही होणारे निर्णय आहेत याबद्दल लोकांमध्ये बोललं गेलं पाहिजे. बाष्पळ बडबड ही उपयोगाची नाही, याबद्दलच्या सूचना प्रारंभीच देण्याची आवश्यकता आहे. अनेकदा निरर्थक विधानं केल्यामुळं सरकारची अडचण होते आणि अशा घटना यापूर्वीसुद्धा अनेक वेळा घडलेल्या आहेत. त्यामुळं याकडं गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं लागणार आहे. योग्य वेळी भाकरी फिरवत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं काम या महायुती सरकारनं केलेलं आहे. एकीकडं मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू असताना दुसरीकडं त्याच दिवशी सकाळी महाविकास आघाडीनं सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचं काम केलं आणि पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीनं जे प्रश्न आहेत ते मुद्दे अधिवेशनामध्ये कसे मांडता येतील यावर चर्चा होण्यापेक्षा नेहमीप्रमाणे EVM मशीनवर बोलण्यात महाविकास आघाडीचे नेते व्यस्त होते. म्हणजे आता निवडणूक पार पडली, मंत्रिमंडळसुद्धा स्थापन झालेलं आहे, तरी महाविकास आघाडीचे नेते अजूनही EVM मशीनमध्येच अडकून बसलेले आहेत. आपल्या पक्षाचे कार्यकर्ते हे आपल्यासोबत राहिले पाहिजेत. ते सोबत ठेवण्यासाठी आता EVM शिवाय दुसरा कुठलाही पर्याय हा महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढं नाही, हे सुद्धा त्यांच्या बोलण्यातून लक्षात येत होतं. महाविकास आघाडीचे नेतेच खाजगीमध्ये बोलताना याबद्दल आश्चर्य व्यक्त करतात. मात्र लोक टिकवायचे असतील तर
EVM शिवाय दुसरा पर्याय नाही, हे सुद्धा तितकंच खरं आणि सत्यसुद्धा आहे. लोकांनी महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतासुद्धा बनू नये इतकी मतं दिलेली आहेत. त्याचंसुद्धा काही महाविकास आघाडीच्या नेत्यांना नाही. संख्याबळ नसलं तरी पद मिळते का, यावर आघाडीतल्या सर्वच पक्षांचा हा डोळा आहे. त्यावरून सुद्धा महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू आहे. सत्तापक्ष या आघाडीला विरोधी पक्षनेता देतो का नाही याबद्दल अजून काहीच निर्णय झालेला नाही. कदाचित या अधिवेशनातच त्यावर काय तो निर्णय होण्याची शक्यतासुद्धा आहे. एकंदरीत 5 वर्ष आता या आघाडीला विरोधात बसावं लागणार आहे. तोपर्यंत आघाडी टिकते का नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. नेता असो अगर नसो, लोकांचे प्रश्न विरोधी आमदारांना मांडण्याचा अधिकार हा पूर्णपणानं संविधानानं दिलेला आहे. तो त्यांनी आता इमान ईदबारे पार पाडला पाहिजे. उगाच EVM करत बसू नये, अन्यथा आणखी आपलं जनतेमध्ये हसू होईल. याबद्दल त्यांना कोणीतरी सांगण्याची आवश्यकता आहे. आज महाराष्ट्राला उत्तम मंत्रिमंडळ मिळालेलं आहे. मागच्या वेळी फडणवीस मुख्यमंत्री असताना 2 पक्षाचं सरकार होतं, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना. आता त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भर पडलेली, आता 3 पक्ष झालेले आहेत. त्यामुळं सर्वांना सोबत घेऊन सरकार चालवणं हे त्यांच्यापुढं आव्हान असेल. अर्थात त्यांचा अनुभव आणि त्यांची असलेली क्षमता हे लक्षात घेता ते निश्चित करतील, यात शंका नाही. या नव्या मंत्रिमंडळाला न्यूज डंकाच्या वतीनं शुभेच्छा. हा विषय आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.